नमस्कार मित्रांनो, आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत आणि आपल्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण मला चांगला प्रतिसाद दिला आणि धार्मिक स्थळ आणि ऐतिहासिक वारसा जपणारे ठिकाणाचा आपण व्हिडिओ बनवत असतो। यामध्ये आज आपण जालना जिल्ह्यातील घनसंगी तालुक्यामध्ये असणारे सिद्धेश्वर पिंपळगाव येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि तेथे कार्यरत असणारे भोले बाबा याने जे विकास केला आणि त्यांची जी तिथं मंदिराचे मोठ्या संख्येने जीर्णोद्धार केला याबद्दल माहिती देणार आहोत। सदरील गाव हे सिद्धेश्वर पिंपळगाव हे जे नाव आहे ते मूळ या मंदिराच्या नावावरूनच आलेले आहे आणि येथे बालयोगी भोले बाबा ज्यांचे नाव एकनाथनंद रामानंद सरस्वती आहे, हे लहानपणापासूनच शिवभक्त असून त्यांना शिवभक्तीचा नाद असल्या कारणाने बालपणापासून ते ब्रह्मचारी आहेत आणि त्यांनी 14 वर्षे खडतर अशी निरंकार तपश्चर्या केली। त्याच्यानंतर चारी धाम जे आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेले याचं भ्रमण केलं। या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर त्यांना ज्या अनुभूती आल्या त्यानंतर ते या गावी सिद्धेश्वर महादेव मंदिर जे आहे तिथे स्थायिक झाले। ते मूळचे रहिवासी देखील याच गावाचे आहेत। या ठिकाणी श्रावण जो महिना आहे जो शिवभक्तासाठी अतिशय पवित्र असणारा या महिन्यामध्ये ते अतिशय मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि लाखो भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात आणि विशेष करून चारी सोमवारी इथे मोठी गर्दी असते आणि येथे अनेक दुसरे देखील त्यांचे जे गुरुवर्य आहे तुकोबाबा यांचे देखील येथे जे कार्यक्रम साजरे केले जातात त्यामध्ये देखील मोठे भाविक इथे येतात आणि इथे वार्षिक सप्ताह जो आयोजित केला जातो त्यामध्ये देखील येथे मोठं अन्न छत्र चालवले जाते आणि लाखो भाविक भक्त येथे प्रसाद घेतात। अशा प्रकारे अतिशय भव्य दिव्य असं हे ठिकाण असून वार्षिक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपणारं हे ठिकाण आहे। तरी आपण या ठिकाणाला अवश्य भेट द्यावी। येथे महादेव मंदिर जे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे आता नव्यानं स्थापन केलेले महादेव पार्वती गणपती आणि कार्तिक स्वामी या नंदीवर आसन केलेले अशी या सर्वांचे येथे एक भव्य दिव्य असं नवीन मंदिर उभारण्यात आलेलं आहे। येथे मोठमोठाले सभामंडप असून भाविकांची सोय करण्यासाठी भक्तनिवास देखील आहे। हे जे ठिकाण आहे ते मुसा भद्रायणी या नदीच्या काठी असून याच्या बाजूलाच पुन्हा एक ओढा जातो। अशा प्रकारे दोन्ही साईडना या ठिकाणाच्या पाणी असून या सर्व ठिकाणाला अतिशय भव्य भक्कम अशी तटबंदी उभारलेली आहे। समोर भव्य अशी शोभनीय वेश आहे। त्याच्यानंतर आतमध्ये हे जे सिद्धेश्वराचं जुनं मंदिर होते हे भोलेबाबानं त्याचा जीर्णोद्धार करून अतिशय सुंदर असं मंदिर तिथं स्थापन केलेलं आहे। तसेच येथे एक जुनी लाकडाची जी माडी आहे तेथेच बाबाचं वास्तव्य आहे आणि बाबा हे बालब्रह्मचारी असून बालयोगी आहेत। तसेच बाबांना या ठिकाणी अनेक प्रकारचे विकास कामं देखील केलेले आहेत। तसेच गावातील लोकांचं भक्तगणाचं देखील येथे सहकार्य आहे। अशा प्रकारचं अतिशय सुंदर असं हे ठिकाण असून या ठिकाणी आपण अवश्य भेट द्यावी। या ठिकाणी जर आपणाला यायचं असेल तर जालन्याहून अंबड आणि अंबडहून ताळहातगाव तसेच सिद्धेश्वर पिंपळगाव या ठिकाणी आपण येऊ शकता। तसेच आपण तीर्थपुरीहून देखील या ठिकाणी येऊ शकतात। घनसावंगीहून देखील या ठिकाणी येण्यासाठी मार्ग आहे। तसंच रुई या ठिकाणाहून देखील आपण येथे येऊ शकतात। अशा प्रकारे येण्याचा हा मार्ग आहे। आपणाकडं गाडी 4 चाकी गाडी किंवा 2 चाकी जरी गाडी असल्या तरी रस्ता हा चांगला आहे। तरी आपण या धार्मिक स्थळाला अवश्य भेट द्यावी। या धार्मिक स्थळाचे काही चित्रीकरण आम्ही केलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आपणास दाखवणार आहोत। तसेच यामध्ये विजयानंद
स्वामी जे बाबाचे सेवेत कार्यरत आहे त्यांची देखील बाईट आहे आणि गावातील जे गावकरी आहेत त्यांच्या देखील काही स्टेटमेंट याच्यात नमूद केलेले आहेत. अतिशय सुंदर असे उंच उंच नारळाचे झाडं आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि अतिशय प्राचीन जुने असे पुरातन पिंपळाचे झाडं येथे आहेत आणि सुंदर असे सर्व निसर्गरम्य वातावरण इथं तयार केलेलं आहे. तरी आपण याचा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत. तरी आपण आता व्हिडिओ बघू. भोले बाबा सिद्धेश्वर पिंपळगावला जाण्यासाठी हा रस्ता आहे. आंबड घनसावंगी हवे असून येथून उजव्या हाताला सिद्धेश्वर पिंपळगाव भोले बाबा येथे जाण्यासाठी हा रस्ता जातो. इथं एसीचे काम चालू आहे. अशा प्रकारे आपण बघू शकतो. ताड हातगाव येथून आल्याच्या नंतर असा खाली एक समोर रस्ता हा बनगावकडे जातो आणि इकडे हे सिद्धेश्वर भोले बाबा यांच्या इकडे हा रस्ता जातो. इथं मोठं वडाचं झाड आहे हे आपण बघू शकता. इथं आल्याच्या नंतर आपण डाव्या हाताला वळल्यानंतर हा रस्ता जातो सिद्धेश्वर पिंपळगावला. ही नदी आहे. नदीच्या पलीकडे जी येस दिसते ते भोले बाबाचं ठिकाण आहे. तिथं आपण आता जाणार आहोत. भोले बाबाचं प्रवेशद्वार. हे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे. अंधार असल्या कारणाने एवढं श्रावण महिन्यात तिथे भरपूर गर्दी असते. आपण मध्ये आल्या कारणानं आपण आतमधली अशी शूटिंग काढू शकतो. अशा प्रकारचं मंदिर आहे हे. श्रावण महिन्यात तिथं भरपूर गर्दी असते, परंतु आज गर्दी नव्हती. त्यामुळे आपण मंदिरात येऊ शकलो आणि गाभाऱ्यातून शूटिंग करू शकलो. अशा प्रकारे आहे हे मंदिर. हे मंदिर एकदम सुंदर असं मंदिर आहे. इथं असे मोठाले वृक्ष असून पाठीमागे असा आहे मंदिराच्या. हा पाठीमागचा भाग आहे. बाबाचा दरबार. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिओम. या ठिकाणी सद्गुरू तुमचं नाव सांगा बाबा पहिले. श्री विजयानंद एकनाथ नंद सरस्वती सिद्धेश्वर पिंपळगाव. आणि मी माझं वास्तव्य या ठिकाणी गेले 25 वर्षापासून मी बाबांच्या सेवेमध्ये आहे. येथील सिद्धेश्वर पिंपळगाव भोलेबाबांचं वास्तव्य खरं जर पाहायला जर गेलं तर बऱ्याच दिवसापासून बाबांचं वास्तव्य सिद्धेश्वर पिंपळगावी आहे. आणि पूर्वीच्या 25 वर्षापासून या ठिकाणी काहीच नव्हतं. पण ज्यावेळेस बाबांचं वास्तव्य या ठिकाणी बाबा राहायला आले,
त्यावेळेसपासून येथील विकास, येथील कार्य, येथील संपूर्ण व्यवस्थापन जे आहे ते सगळं बाबांनी केलेलं आहे. आणि बाबांनी या ठिकाणी 14 वर्ष उपवास केला. 14 वर्ष उपवास करून मोठा या ठिकाणी कार्यक्रम केला 2003ला. आणि त्या 2003ला ज्यावेळेस कार्यक्रम केला होता तो खूप मोठा कार्यक्रम केला. खूप यज्ञ झाला. यज्ञामध्ये खूप ब्राह्मण होते, खूप मोठी लोकसंख्या होती, भरपूर लोकसंख्या होती. आणि तो विधिवत त्या ठिकाणी कार्यक्रम झाला. आणि त्या 14 वर्षाच्या काळामध्ये पूर्वी या ठिकाणी काहीच नव्हतं. पण कार्यक्रम झाल्यानंतर बाबांचे 4ही धाम झाले. 4ही धाम झाल्यानंतर पूर्ण या ठिकाणी जो बाबांनी केलेला विकास आहे तो हा बाबांनी स्वतःच केला विकास. आणि हा पूर्व या ठिकाणी काहीच नव्हतं. आणि सिद्धेश्वराच्या लगट मंदिराच्या बाजूला या ठिकाणी हा जो परिसर होता, नदी होती. नदीचं पाणी जर आले तर मंदिराला लागत होतं. पण बाबांच्या आशीर्वादाने इथला जो विकास झाला, तो विकास झाल्यानंतर एवढं मोठं जे वास्तव्य जे आहे हे बाबांच्याच आशीर्वादाने झालेलं आहे. इथून पुढचा जो काळ आहे तेही बाबा स्वतःहून या ठिकाणी स्वतः बाबा कार्यरत असतात. इथलं गुरुभवन आहे, मोठा मंडप आहे. गुरुभवनानंतर इथं मोठी बिल्डिंग आहे. सगळ्या स्वयंपाकाचं व्यवस्थापन, सर्व व्यवस्थापन या ठिकाणी बाबांनी केलेलं आहे. म्हणून इथून पुढचं जे बाबांचं कार्य आहे की हे या ठिकाणी सद्गुरू भोलेबाबा जे आहे त्यांचं वास्तविक कार्य या ठिकाणी नेहमी असतं. म्हणून आल्या गेल्यांना ते आशीर्वाद देत असतात. जे काही लोकांचं सामाजिक कार्य असो, घरचं कार्य असो, हे कार्य करत असताना सर्वांना बाबा सांगत असतात की बाबा तुम्ही शांत राहा, चांगले कार्य करा, व्यवस्थित राहा, व्यायाम करा, प्राणायाम करा. सगळ्या समाजाला धरून बाबांचं कार्य जे आहे पुढे नेण्याचं काम आजही बाबा करत असतात. म्हणून हे सद्गुरू भोलेबाबा आहे यांनी पुढच्या काळातही असंच या ठिकाणी कार्य करत राहणार आहेत. इथून पुढे कार्य करणार आहेत. म्हणून भोलेबाबा जे आहेत ते सगळ्या लोकांना समजावून घेण्याचं काम आजही करतात. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम आजही करतात. म्हणून पुनश्च एकदा मी या ठिकाणी सांगतो की असंच या ठिकाणी सर्व भाविकांनी यावं आणि आपण सद्गुरूला शरण जावं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं, हीच या ठिकाणी माझी 2 शब्द व्यक्त करतो. हे बघा, इथं जत्रा कधी भरते? इथं श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी यात्रा भरते. नंतर बाबांचा गुरुचा उत्सव असतो, त्याही वेळेस मोठा कार्यक्रम असतो. त्यावेळेसही 8 दिवस मोठा पराक्रम असतो. अन्नदानही असतं. अन्नक्षेत्र या ठिकाणी भरपूर होत आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये 4ही सोमवारी प्रत्येक वेळेस अन्नदान हे खूप मोठ्या प्रमाणे होत असतं. आणि हे अन्नदान सर्वांना, सर्व लोकांना, लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्व या ठिकाणी व्यवस्था केली जाते. आणि भरपूर लोकसंख्या ही प्रत्येक सोमवारी असो, गुरुवारी असो या ठिकाणी दर्शनासाठी भाविक येत असतात. इथं पूर्वी फक्त सिद्धेश्वराचं मंदिर होतं. पूर्वी या ठिकाणी छोटंसं सिद्धेश्वराचं मंदिर होतं. आणि सिद्धेश्वराचा पूर्ण बाबांनी जीर्णोद्धार केला. पूर्व त्या ठिकाणी पूर्ण मंदिराचं कामही आज बाबांनीच केलं. इथला जो विकास आहे, शिवपंचेश्वर मंदिर जे आहे याचाही विकास स्वतः बाबांनीच केला. आता बाबा इथं कधीपासून आलेले ते? 1987 पासून बाबा या ठिकाणी आलेले आहेत. बाबाचं मूळ गाव सिद्धेश्वर पिंपळगावाचे? मूळ गाव ताडात गाव आहे. सिद्धेश्वर पिंपळगाव. सिद्धेश्वर पिंपळगाव. प्रत्येक श्रावण महिन्यात इथं पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात. प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून बाहेर परदेशातून सुद्धा या ठिकाणी लोक येतात दर्शनासाठी. बरं, आपल्या या क्षेत्राची माहिती आम्ही यूट्यूबवर टाकू का? हो, टाकू शकतो. तर इथं सिद्धेश्वर पिंपळगाव, जे की भोलेबाबाचं गाव म्हणते सर्व लोक, तर मग इथं कसं लोकाला कसं यावं लागेल? इथं रस्ता कसा आहे? अंबडपासून तर हातगावपासून तर सिद्धेश्वर पिंपळगाव, इकडे तिथपासून हिवरापासून सिद्धेश्वर पिंपळगाव, असं 2-3 मार्ग येतात. 3 मार्ग आहेत. बाचेगाव पण मार्ग आहे, मोपुरी, बाचेगाव आणि सिद्धेश्वर पिंपळगाव. इकडून रूळ मार्ग पण आहे. तर ह्या नदीचं काही नाव आहे का? पूर्वीपासून हे ठिकाण इथंच होतं. या नदीचं नाव आहे मुसाभद्रानी. पूर्व कालापासून या नदीच्या काठी जवळजवळ 5 मंदिर आहेत. खडकेश्वर आहे, सिद्धेश्वर आहे, खाली इकडे ताडेश्वर पण आहे. सर्व जे लिंग आहेत हे महादेवाचेच लिंग आहेत. आणि हे सगळे नदीच्या काठावर आहे. आणि याची सगळे जे वाणी जे आहे पाण्याची, दक्षिण उत्तर वाणी,
म्हणून हे तीर्थ ठरलं जातं. असं आहे. इथं पूर्वीपासून मला वाटतं रामसगाव इथून तिथून दिंड्या पण येत होत्या. नाही, पूर्वकाळपासून रामसगाव, जोगलादेवी, इकडं खडका, कुंभार पिळगाव दूरपासून त्या ठिकाणी दिंड्या येतात. पायी श्रावण महिन्यामध्ये. श्रावणमध्ये दहीगाव तुमच्या जवळ दहीगाव पण तिथली पण दिंडी येते प्रत्येक वेळेस. आता हा बाहेर नाथगाव. हे बाहेर 12 हे पूर्वीचाच आहे का आपण आता केलेला त्या? नाही, बाबांनी स्वतः केलेला. पूर्वी नव्हता 12 पूर्व नाही का. एका दिवस एका रात्री झाला तो. एका रात्रीत बनवला. एका रात्री बनवला. भक्त लोकांनी बनवलं सगळं. असं आहे का? हा. त्याला खूप पाणी आहे, आहे बाबांना पाणी. स्वतः आंघोळ करायला इथं व्यवस्था नव्हती. भक्त लोकांना आंघोळ करण्यासाठी पाणी पिण्याची व्यवस्था म्हणून नव्हती. म्हणून बाबांनी ठरवलं की बाबा एका दिवसामध्ये आपलं पाणी निघालं पाहिजे. त्यावेळेसपासून तो आड खाल्ला त्याने. किती वर्षाचा आहे, किती जुना आहे तो? तो जवळजवळ 25 वर्ष पुढे झाले असते. असं आहे. चालतं. बाबा याच गावचे आहेत का तुम्ही? बरं, या धार्मिक क्षेत्राविषयी काय अनुभव आहेत का तुमच्याकडे? काही सांगता येईल का तुम्हाला? काय आता हे लय शून्यातून निर्माण होतं इथं. का आता पहिलं काही नव्हतं. आता हे शून्यातून निर्माण असं झालं की इथं काही सारे गोटे गाठे पडलेले होते. आता आम्हाला दर्शनला यायला म्हणलं तिथं वडा होता. वडात आहे दोन्ही बाजू. वड्यातून काही येता येत नव्हतं. पण बाबा प्रगट झाल्यापासून तर असा एक झाला की गावाला बी परिवर्तन झालं. आमच्या समजा लोकांचा भाविक बाबापासून समजाला अनुभव येत गेला. त्याचे जे लोक कधी नाव ठेवायचे, कोणी काय करायचे, पण ज्यांनी जे गोष्टी हे केल्या तर ते सक्सेस झालं. तर गावाची बी परिस्थिती लय बेकार होती. गावाचा विकास झाला. हा, तर एक कसा झाला की भयविकास झाला. असं आहे. म्हणजे एकंदरीत इथं भाविक येणारे वर्ग जास्त आहे. हा, सोमवार आणि श्रावण महिन्यात भरपूर गर्दी. महिना फुल राहतो. आणि शिवरात्र शिवरात्र तुमचा सप्ताह पण मोठा असतो इथे. सप्ताह लय मोठा सप्ताह. तिथून म्हणजे 7 दिवस अन्न असं होतं की सर आपलं गाव बिंदी परिसर जेवढं येतं का, जे सकाळपासून सुरू होतं याच्यापासून तर रात्री 10 अवसर चालू राहतं. सप्त्याला देणगी पण लांबून येते हा, भरपूर. येते ना असे लोक भाविक घेत ना. जे असं काय जातं आपलं मन घुशीर घ्यायचं त्याला, म्हणजे त्याला काय झालं का अनुभव जसा येईल तसा तशी त्याची शक्ती होती, तशी ते आपल्या त्या हिशोबाने काही आपल्या मनातून संकल्प करून ते बाबाचे अनुभव त्याला येत गेले. तर त्याची काय शक्ती अशी वाढली की समोरच्या भक्तीचे बी लोक असे वाढले की त्याला अनुभव येत गेला. असे पण ते सतत येत राहिले ना. बाबा आता हे तुमचं युट्यूबला टाकावत का? टाका ना. बरं बरं. हे बघा, हा एका दिवसात बारव तयार केलेला आहे. बाबाला इथे आंघोळीसाठी सोय नव्हती, तर एका दिवसामध्ये बाबांना हा संकल्प केला आणि ह्या बारवचं काम झालं. आज रोजी देखील इथं सर्व भक्त जे आहेत ते पाणी शेंदून आंघोळ करून मग देवाचा अभिषेक करतात. अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. मोठी झाडी आहेत इथं. हे असा इथं सभा मंडप आहे. इथं श्रावण महिन्यात मोठी गर्दी असते. फार दुरून लोक येतात इथं. इथं एक मंदिर बांधण्यात आलेलं आहे. हे देखील भव्य असं मंदिर आहे. या मंदिरात अशा प्रकारचा शिलालेख आहे. भूमिदान संकल्प श्री कोंडीराम बाळाजी सांगडे यांच्याकडून मंदिरासाठी स्वामी सद्गुरू एकनाथानंद रामानंद सरस्वती भोले बाबा यांना ही जमीन 20 गुंठे जमीन दान केली आहे. अशा प्रकारचं हे मंदिर आहे.
आपण पाहू शकता. अतिशय चांगल्या पद्धतीने ते विकास झालेला आहे. अतिशय सुंदर अशी भगवान महादेव, माता पार्वती आणि गणेश आणि कार्तिकेश्वर यांची ही मंदिर आहे. अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. प्राचीन काळापासून या ठिकाणाला इतिहास आहे. हा बघा, ह्या मंदिराचं श्री शिवपंचायतेश्वर मंदिर. आपण स्पष्ट इथं वाचू शकतो. बालयोगी बाबा आहेत. अशा प्रकारचा हा शिलालेख आहे. मंदिराचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य असून मन शांत करणारं हे ठिकाण आहे. आपण बघू शकता, इकडं डबल मजली इमारत आहे. इथं सप्त्याची वेळेस मोठी गर्दी असल्या कारणानं भाविकाची इथं राहण्याची व जेवण्याची त्याची सोयीसाठी हे ठिकाण बांधलेलं आहे. संपूर्ण झाडे असून मोठमोठाले नारळाचे झाडं आहेत. आपण बघू शकता, इथं नारळ देखील यांना लागलेले आहेत. अशा प्रकारे हे अतिशय सुंदर ठिकाण असून हे ठिकाण महाराष्ट्रातील जालना जिल्हा येथील जालना जिल्हा येथील आंबड येथून येण्यासाठी याला मार्ग आहे. इकडून तीर्थपुरी इकडून येण्यासाठी सुद्धा चांगला मार्ग आहे. या मंदिराला संपूर्ण बाजूनं तटबंदी असून चारी बाजूंना वृक्ष लावलेले आहेत. अतिशय निसर्गरम्य वातावरण असून इथं श्रावण महिन्यात हजारो संख्येनं भाविक भक्त येतात. तरी या ठिकाणाला आपण अवश्य भेट द्यावी व श्री सिद्धेश्वर मंदिर महादेव येथे जुनं मंदिर असून त्याचा जीर्णोद्धार बाबांनी केलेला आहे. या ठिकाणी आपण अवश्य येऊन भेट द्यावी.